नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने सांगितलं सिद्धूला आजी आणि संपतचं खरंच सत्य. तर सिद्धू येणार भावनाला घेऊन आता परत गाडेपाटलांच्या घरी. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे आपला सिद्धू जेलमधून बाहेर सुटलेला असतो त्याच्यानंतर सगळेच जण खूप खुश असतात आणि सिद्धूची वाजत गाजत त्यांनी मिरवणूक देखील आणलेली असते. पण हे सगळं झाल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूच्या वाट्याला काय आलेलं असतं, कारण की त्याला हे सगळं समजतं ज्यावेळेस भावना ते घर सोडून निघून गेली आणि भावनाने त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात आणि भावनाने एक पत्र देखील लिहिलंय. हे वाचल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूच्या डोळ्यात पाणी येत असतं, कारण की त्याला एवढं वाईट वाटतं की माझी भावना असं कधी करूच शकत नाही, कारण की ती मला अशी अर्ध्या वाटेतून कधी सोडूनच जाणार नाही. त्याचा खूप विश्वास असतो, त्याच्यामुळे ते रेणुकासमोर देखील खूप रडत असतो आणि सगळ्यांना सांगत असतो की तुम्हीच माझ्या भावनाला काहीतरी केलंय, त्याच्यामुळे ती ही घर सोडून निघून गेली. तर आता सगळेजण म्हणत असतात की सिद्धू तुला वेड लागलंय का, तुझी भावनाने स्वतःहून हे घर सोडून निघून गेली. त्याच्यानंतर सिद्धू आता शब्द देतो की म्हणतो की जोपर्यंत मी भावनाला घेऊन ह्या घरामध्ये येत नाही तोपर्यंत मी ह्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आणि बिचारा सिद्धू भावनाच्या शोधात निघून जातो. पण हे सगळं घडल्याच्या नंतर आजी आणि संपतला वाटते की शेवटी ती मॅडम काहीच करू शकत नाही, कारण की आपल्याकडे सगळे काही पुरावे आहेत, त्याच्यामुळे ती काहीच करू शकत नाही आणि शेवटी आपला सिद्धू त्या मॅडमच्या तावडीतून वाचला, म्हणजेच त्या अवलक्षणीच्या तावडीतून वाचला. तर बिचारा सिद्धू आपल्या भावनाला सगळीकडे शोधत असतो आणि भावना एक विचार करते की आपण आता दळवींच्या घरी म्हणजेच आईकडे नको जायला, कारण की त्यांना देखील मला अशा अवस्थेमध्ये पाहिल्याच्या नंतर त्यांना खूप त्रास होईल. त्याच्यानंतर बिचारी भावना आता तिकडे न जाता एका मंदिरामध्ये राहण्यासाठी जायचा विचार करते आणि ती त्या मंदिरामध्ये जाते देखील आणि त्या ठिकाणी जाऊन देवीसमोर रडत देखील असते आणि म्हणत असते की आता माझ्या वाट्यामध्ये हे दुःख दिलंय ना, तर कमीत कमी माझ्या सिद्धूला तरी खुश ठेव, कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये तरी कोणतं देखील दुःख नको देऊ. पण भावना असं काही बोलल्यामुळे भावनाला मुळात माहीतच नसतं की ती सिद्धूच्या आयुष्यामध्ये नाही, हेच सगळ्यात मोठं सिद्धूचं दुःख आहे. बिचारा सिद्धू भावनाला सगळीकडे वन फिरत शोधत असतो. तुम्ही पाहिलेच असेल की सिद्धू दळवींच्या घरी देखील जाऊन आलेला असतो आणि त्या ठिकाणची लोक देखील खूप खुश असतात सिद्धूला जेलमधून बाहेर आलेलं पाहून. पण त्या ठिकाणी देखील भावना नसते. हे कळल्याच्या नंतर सिद्धूला कळत नाही की आता भावनाला कुठे शोधू. सिद्धू सगळीकडे भावनाला शोधायला लागलेला असतो. तर एकीकडे इकडे रेणुकाची बिचाऱ्या आईचं काळीच कसं असतं तुम्हाला माहितीच आहे. बिचारी रेणुका वाट बघत असते सिद्धू माझा कधी घरी येणार. अंधार पडलेला असतो तरी देखील सिद्धू घरी येत नाही, त्याच्यामुळे त्यांना खूप टेन्शन येतं, कारण की रेणुका आता रडायला लागते आणि म्हणते की अहो कुठे गेलाय बघा ना माझा सिद्धू. सिद्धू आत्ताच जेलमधून बाहेर सुटला, त्याला कोणी काय केलं तर काय होईल, आधीच त्याला जेलमध्ये देखील मारहाण केली होती. आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर संपत म्हणतो की काही घाबरायची गरज नाही, येईन थोड्या वेळापर्यंत, वाट बघा थोडी अजून. त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अरे संपत, ह्या रेणुकाला बघ, त्या मॅडमच्या नादी लागून ही पण आपल्यावरती आवाज उचलायला लागली. पण ह्या म्हातारीला ना मित्रांनो अजूनपर्यंत तिचा खरा चेहरा सिद्धूसमोर आला नाहीये, त्याच्यामुळे ती खूप उड्या मारते. पण ज्या क्षणी सिद्धूला समजेल ना हे सगळं ह्या म्हातारीने केलंय, त्यावेळेस मात्र सिद्धू ह्या कशा आजीची वाट लावतो हे पाहणं रंजक ठरेल. तर बिचारा सिद्धू आता रात्रीची वेळ झालेली असते आणि तो देखील मंदिरामध्येच जातो भावनाला शोधत. आणि त्या ठिकाणी मात्र बिचारी भावना देखील रडत तिथेच बसलेली असते आणि त्याच ठिकाणी सिद्धू देखील गेलेला असतो. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस तुम्ही पाहाचालच की आता निवास देखील आपला घर सोडून गेलेला असतो, म्हणजे श्रीनिवास सगळीकडे त्याच्या मालकाला शोधत असतो. पण त्याला वाटत नसतं की नेमका मालक गेलाय कुठं आणि पोलीस देखील माझी कंप्लेंट घेत नाही, त्याच्यामुळे मला पाहिलं पाहिजे की नेमकं काय सत्य आहे. त्याच्यामुळे श्रीनिवास सगळीकडे वन फिरत असतो आणि म्हणत असतो की पोलिसांनीच काही ना काही गेम केलेले असणार आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर श्रीनिवास ठरवतो की काय जरी झालं तरी मी माझ्या मालकाला शोधून राहणारच. आणि त्याच्या लक्षात येतं की ज्या प्रकारे आपण एक खड्डा खांदला होता आणि त्यामध्ये काहीतरी पुरलं होतं, त्या ठिकाणी जाऊन आपण बघितलं पाहिजे नेमकं ते काय होतं, कारण की पोलिसांनी हे सगळं आपल्याला करायला लावलेलं होतं. हा त्यांचा कोणता नवीन ट्रॅप तर नव्हता ना. तर त्याच्यानंतर श्रीनिवास तिथं रात्रीच्या वेळेत जातो आणि तो खड्डा परत खोदतो आणि त्यामध्ये जी काही पिशवीमध्ये बांधलेलं असतं ते सगळं काही बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर त्याचे डोळे उघडतोच तर त्याला एवढा मोठा धक्का बसतो की तुम्हाला काही सांगायलाच नको, कारण की त्याला चक्कर येतं चक्क आणि श्रीनिवासला कळत नाही की ही त्याच्या मालकाचीच बॉडी आहे म्हणून. आणि ज्या क्षणी हे सगळं तो बघतो त्यावेळेस मात्र त्याला एवढं टेन्शन येतं आणि त्याला कळतच नाही की आता करावं काय, कारण की एवढा मोठा गुन्हा त्याच्या स्वतःच्या हातूनच घडलेला असतो. पण बिचारीची त्यामध्ये काही चूक नसते, हे सगळं त्याला पोलिसांनी फसवलेलं असतं. त्याच्यामुळे श्रीनिवास टेन्शनमध्ये आलेला असतो. तर दुसरीकडे आता लक्ष्मी देखील घरी श्रीनिवासची वाट बघत असते, कारण की तिला वाटत असते की एवढा अंधार पडलाय तरी देखील श्रीनिवास घरी का आले नाहीत आणि हे कुठे गेले एवढ्या उशिरा. तुम्ही पाहिलंच असेल की विनाने आणि लक्ष्मीने आपल्या दोघींनी मिळून देखील एक नवीन व्यवसाय चालू केलेला असतो आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला आता चांगल्या प्रकारे यश देखील येणार असतं. लक्ष्मी आणि विना ह्या दोघींनी सुरू केलेला जो गिरणीचा व्यवसाय असतो तो आता हळूहळू चालायला सुरुवात होतो आणि आपला हा माजोर्डा संतोष तुम्हाला माहितीच आहे की कायम टोमणे मारण्यात खूप आघाडीवरती आहे. ह्याला
त्याला असं वाटत असतं की बायका काहीच करू शकत नाही, पण आता वीणा आणि लक्ष्मी त्याला दाखवून देणार आहेत की आम्ही पण कोणापेक्षा काही कमी नाही. तर दुसरीकडे आता श्रीनिवास घरी काय येत नाही याच्या टेन्शनमुळे लक्ष्मीला काही सुचत नसतं. तर इकडे श्रीनिवाससोबत काय घडलेलं असं तुम्हाला चांगलंच माहीत आहे, कारण की तो स्वतःच्या मालकाची ज्यावेळेस मात्र बॉडी बघतो त्या पिशवीमध्ये भरलेली, त्यावेळेस मात्र त्याला कळत नाही की आता काय बोलावं. तर दुसरीकडे तुम्ही पाहचाल की हा जयंत पूर्णपणे वेडा झालेला असतो, कारण की जयंतला कळत नसतं की आता करावं काय, कारण की तो जानूच्या प्रेमात एवढा वेडा झालेला असतो की तो म्हणत असतो की ती मला रोज डब्बा देणारी मुलगी दुसरी कोणी नाही, ती माझी जानूच आहे आणि हा मी शोध काढणारच, कारण की जरी मला विश्वा खरं सत्य सांगत नसलं ना तरी मी शांत बसणार नाही, मी काही जरी झालं तरी मी त्याचा शोध लावूनच राहणार. तर जयंत आता पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि जयंत आता म्हणतो की मी त्या जानूचा शोध घेणारच, कारण की ती किती जरी तिने प्रयत्न केला माझ्यापासून लपून राहायचा तरी ती माझ्यापासून कधी देखील दूर राहू शकत नाही, मी तिला शोधणारच. तर आता हा जयंत पुढे चक्क एक अशा प्रकारचं गिफ्ट घेऊन जातो आणि ते गिफ्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, त्यामध्ये जानूची काही अशी आठवण असते आणि त्याला कळते की हे गिफ्ट ज्या क्षणी मात्र ते जानूपाशी जाईल म्हणजेच त्या मुलीपाशी आणि त्या क्षणी ती उघडून बघेल त्यावेळेस मात्र मला खरं सत्य समजेल की ती मुलगी आहे कोण. तर आता हे सगळं जयंत पुढे करणार असतो आणि त्याच्यामुळे आता जानू त्याच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे. विश्वाच्या साखरपुड्याची तयारी तर आता जोरदार सुरू केलीच असते, पण आता त्यांना माहीत नसतं की हा साखरपुडा सक्सेसफुलरित्या पार पाडायचं तर सोडा, पण साखरपुड्यातच सगळ्यात मोठा राडा आणि गोंधळ होणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की दळवीच्या कुटुंबांमध्ये संकटापाठीमागे संकट येतच असतात, कारण की बिचाऱ्या दळवीच्या कुटुंबाने आता किती सोसायचं हे त्यांनाच कळत नसतं आणि त्याच साखरपुड्यामध्ये विश्वाच्या आईला देखील जानूबाबतचं खरं सत्य समजतं की जानू कोणाची मुलगी आहे आणि ती इथे आली कसं काय आणि ती कोणाची बायको आहे हे देखील कळतं. त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची देखील जमीन सरकते आणि विश्वा आणि जानूची देखील तुम्हाला पुढे भेट होताना दिसेलच. तर तुम्हाला पुढे आता पाहायला भेटेल की फायनली सिद्धू आणि भावना एकाच मंदिरामध्ये असतात आणि ज्या क्षणी भावना सिद्धराजला पाहते त्यावेळेस मात्र तिला रडावं का काय करावं हे कळत नाही. पहिलं जाऊन सिद्धूला मिठी मारते आणि भावना रडायला लागते, कारण की भावनाने अशा प्रकारे सिद्धूला सोडलं हे सिद्धूला देखील मान्य नसतं, कारण की सिद्धूचा विश्वासच नसतो की भावना त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करेल आणि मला असा तलाक देईल. तर आता बिचारा सिद्धू आणि भावनाची भेट होते त्यावेळेस मात्र सिद्धू भावनाला म्हणत असतो की मला काय ऐकायचं नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी येत आहे. तर भावना म्हणते की आता मी घरी येऊच शकत नाहीये, कारण की हे काय आजीने आणि संपतने भावनासोबत केलेलं असतं ते किती वाईट होतं हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे माहीत आहे. त्याच्यामुळे भावना ठरवते की मी परत त्या घरामध्ये कधी देखील पाऊल ठेवणार नाही. पण सिद्धू म्हणतो की ते घर तुमचं आहे, तुमच्या स्वतःच्या हक्काचं घर आहे, ते सोडून तुम्ही जर असं बाहेर मंदिरात राहायचं हे मला कधी देखील पटणार नाही. आणि मी तुम्हाला वाटतंय ना की श्रीकांत इनामदाराचा अपघात मीच घडवून आणला आणि मीच त्यांना मारलं, तर मी ती सगळी शिक्षा भोगायला देखील तयार आहे. मी परत जेलमध्ये जातो आणि ती सगळी काही शिक्षा भोगतो, पण प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका. आणि हे सगळं बोललेलं ऐकून भावना म्हणते की मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, पण आता परिस्थितीच अशी आहे की मला त्या घरामध्ये परत कधी देखील येता येणार नाही आणि तुम्ही देखील मला सारखं भेटायला येऊ नका. आता भावना स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून हे सगळं काही सिद्धूला बोलत असते, पण बिचाऱ्या सिद्धूच्या लक्षात येतं की नेमकंच आजीने आणि घरातल्यांनी काय ना काय केलंय, त्याच्यामुळेच माझी भावना माझ्यापासून दूर चालली. तर पुढे तुम्ही पाहचाल की आता आपली भावना सगळं काही सिद्धूला खरं सत्य सांगून टाकते की आजीने कशाप्रकारे तिच्याकडून त्या सह्या करून घेतल्या, कशाप्रकारे तिचं ते मंगळसूत्र तोडलं आणि संपतने कशाप्रकारे आजीची साथ दिली, हे सगळं काय आता पुढे सिद्धूला कळणार आहे. आणि ज्या क्षणी सिद्धूला हे सगळं काय कळतं त्यावेळेस मात्र सिद्धू आता गाडे पाटलांच्या घरामध्ये एक चक्रीवादळासारखं भूकंप करतो, कारण की आजीला आणि संपतला आता सिद्धू रस्त्यावरती घेऊन येणार आहे आणि सोबतच त्या निलांबरीला देखील, कारण की त्या निलांबरीला काडीची अक्कल नाही, पण आजी म्हणेल त्याप्रमाणे मान डोलवणारी ती एक म्हैस आहे. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर सिद्धूला ज्यावेळेस सत्य समजतं त्यावेळेस मात्र सिद्धू पुढे तुम्ही पाहचाल की भावनाला घेऊन गाडे पाटलांच्या घरात परत जाणार आहे. पण आता तुम्हाला काय वाटतं, ही आजी सिद्धू आणि भावनाला त्या घरामध्ये येऊन देईल का? कारण की सिद्धूने भावनाला एकच गोष्ट सांगितलेली असते की जर तुम्ही त्या घरामध्ये परत नाही आला तर मी देखील त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. पण हे झालं सिद्धू आणि भावनाचं एकमेकांच्या प्रेमापोटी. पण बिचाऱ्या रेणुकाची काय चूक असते, रेणुका एवढी रडत असते आणि म्हणत असते की सिद्धूला त्याची बायको प्रिय आहे, तर पण आईसाठी काय नाही का? तर तुम्हाला काय वाटते, सिद्धू पुढे जो काय हा निर्णय घेईल भावनासोबतच घर सोडून राहायचा, तो बरोबर आहे का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्या माजुर्डे आजीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.